महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। लहानग्या नातवाला खेळायला घेऊन त्याची आजी सोसायटीच्या आवारात उतरली, मात्र त्याच क्षणी घात झाला। सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या अवघ्या 5 वर्षाचा चिमुकला गाडीची धडक बसून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला। पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून त्या मोटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। क्षणापूर्वी हसता खेळता असलेल्या नातवाच्या मृत्यूमुळे त्याच्या आजीला प्रचंड धक्का बसला असून मुलगा गेल्यानं कुटुंबीयही शोकाकुल झाले। त्यांच्या दुःखाला डोळ्यातील अश्रूंना खळ नाही। काळीज पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे पुण्यात हळहळ व्यक्त होती। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोणी काळभोर भागातील एका सोसायटीमध्ये हा 5 वर्षीय मुलगा हा त्याच्या सायकलवर सोसायटीच्या पार्किंग मध्ये खेळत होता। खेळता खेळता तो पुढे आला, मात्र अचानक त्या ठिकाणाहून जात असलेली कार समोर आली आणि चालकाला तो समोर न दिसल्यामुळे कारची त्या मुलाला धडक बसली। गाडीचा वेग अत्यंत कमी असला तरी सुद्धा वाहनाची धडक बसल्यामुळे तो मुलगा खाली पडला आणि चाकाखाली चिरडला गेला। या प्रकरणी चिमुरड्याचे वडील आश्वत स्वामी वय 40 राहणार लोणी काळभोर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांच्या सांगण्यानुसार अपघातास कारणीभूत ठरलेल्या मोटर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।